खायला लागले आणि मी इथं हे फुलं जरा बघण्यासाठी आले होते. गार्डन सारखं बनवलेलं आहे. खूप मस्त प्लेस आहे हा. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि हा व्हिडिओ शूट होतो एका नवीन फोनमधून, Vivo Y31 Pro, जो की आपण काल घेतला आणि कालचा ब्लॉग केला नाही कारण आपल्याकडे फोनच नव्हता. तर हा फोन काल नवीन घेतलेला आहे आणि आजपासून रेग्युलर ब्लॉग येत राहतील, डेली ब्लॉग येत राहील. ओके, तर आता सध्या मी आलो आहे शेतात. बघू शकता हे आपलं शेत आहे. तिकडं मम्मी आहे भाजी तोडायलेली. ओके, इकडे ज्वारी. तर हे दाखवलेलं आहे तुम्हाला, पण आता खूप दिवसांनी दाखवतोय. ज्वारी किती मोठी झालेली आहे बघा. आणि अद्रकीच्या रानात काहीच नव्हतं, आता बघा किती हिरवं झालेलं आहे. तर आता काय काय लावलं दाखवतो आपण. तर इथं आहे वटाणा, बघू शकता इथं सगळा वटाणा आहे. आणि इथं मसूर आहे, जी बघतोय आपण जी मसुराची डाळ खातो ते मसूरचे झाड आहेत हे. ओके, तर इथं आहे कोथिंबीर आणि इथं ही करडीची भाजी आणि जी मम्मी उपटायलेली आहे आता ही आहे मेथी. ओके, तर इथं पण कोथिंबीर आहे आणखी. आणि हे मिरचीचं झाड इकडे बघू शकता, याला मिरच्या लागलेल्या आहेत खाली. तर हे मिरचीचं झाड बघू शकता, कशा हिरव्या मिरच्या लागलेल्या आहेत भरून एकदम. हे आहेत मिरच्या. ओके, तर असं काही झाड आहे. आणि तुम्हाला आता बटाट्याचं झाड दाखवतो. ही आहे बटाट्याचं झाड, याला खाली बटाटे लागतात. तर थोडं उकरून दाखवतो. बघू शकता याच्या मुळ्या, इथं बटाटे लागतात आता या मुळीला, आणखी लागलेले नाहीत. इथं हे सगळे बटाट्याचे झाड आहेत. ओके, तर ह्या मिरच्या बघू शकता लांब लांब. आणि आता लसूण दाखवतो. हा आहे बघू शकता लसूण. ओके, तर कांदा पण आहे आपला तिकडं. आणि आपल्या शेतात फुलं सुद्धा आहेत बघू शकता. म्हणजे घरच्याच देवाला फुलं 2-4 झाडं आहेत. तिथं 2-3 आहे, तिथं एक आहे, तिकडे एक आहे. ओके, तर असं काय आपलं शेत झालेलं आहे आता हिरवगार. तर आज जायचं आहे आपल्याला धारोळा आणि मम्मीची भाजी तोडते तिकडं नेण्यासाठी तोडायलेली. परचा 1 वाजलेला बघू शकता. आता 1 वाजलेला आहे आणि तिकडं आपली गाडी उभा केलेली. तर आज जायचं आहे आपल्याला युनिकॉर्न घेऊन धारोळा. तर चला निघू आता घरी, की भाजीपाला तोडला आता मम्मीनं, ती घेऊन घरी जाऊ आता. चला. आणि मित्रांनो, आपण इथं वेळ अमावस्या पण केली होती काही दिवसापूर्वी, तर तो पण व्हिडिओ बनवला नाही. इथं बघू शकता आपले देव, इथं 5 पांडव होते आणि इथं कोप गेली होती मस्तपैकी, जी की आता काढलेली. तर खूप भारी वेळ अमावस्या झाली. तर त्याच्या जर क्लिप भेटल्या मला जुन्या फोनमधून, तर त्या पण काही टाकेल मी इथंच. ओके, तर त्या पण बघून घ्या. तर आता सध्या चला निघू घरी. तर मित्रांनो, शेतातून येऊन घरी जाऊन मी पूर्ण रेडी होऊन आलेलो आहे आता. रस्त्यात थांबलेले बघू शकतो धारोळला जाताना. आणि ही बायको बघा गेली आता फुलं तोडायला. आणि आम्ही आता सध्या खूप ब्युटिफुल प्लेसला थांबलेलो. इथं बघू शकता ब्युटिफुल आहे. ओके गाईज, तर फुल बघू शकतो इथं घास ती लावलेली आहे पूर्ण. आणि ही ती मूर्ती एकदम झकास. मित्रांनो, सहज आम्ही इथं बघण्यासाठी थांबलोत. तर पाण्याची बॉटल पण घ्यायची होती, घेतली. आणि आता टाइमपास म्हणून थोडीशी बासुंदी पण घेतलेली आहे. तर चला बघू कशी लागते आता. त्यांची स्पेशल बासुंदी बघू शकता, गुलाबाचं फुल लावून जरा डेकोरेशन केलंय. खायला लागले आणि मी इथं हे फुलं जरा बघण्यासाठी आले होते. खूप छान फुलं आहेत, व्हाईट कलरचे रोज आहेत. आणि बघू शकता इकडं गार्डन सारखं बनवलेलं आहे. ही कृष्णाची मूर्ती, सगळीकडे फुलाचे झाड दिसत आहेत. खूप मस्त प्लेस आहे हा. आणि मित्रांनो बघू शकता किती छान छान फुलं तोडून आणलेली आहेत आता. एकदम छान छान अशी फुलं. ही व्हाईट कलरचे गुलाब आहेत आणि ही रेड कलरचे गुलाब. तर मित्रांनो, मी संपवलेली आहे आणि हिचा फोटो काढण्याच्या नादातच राहिलेली आता. खायली इतकं दमानी खाती ना, लय बोर होते मला. तर इथं फुलं बघू शकता, झाड तोडून घेतले एक अख्खं. आणि इथला व्ह्यू एकदम मस्त आहे. आणि असं साईडला आहे रोड आणि समोरच दत्त मंदिर आहे. तर तिकडं नंतर जाऊ, आपल्याला उशीर व्हायला आहे. ओके, तर चला निघू आता.
आणि मित्रांनो आपण हा घोडा घेऊन आलेलो एक नंबर मध्ये. तर मित्रांनो आलेलो घरी आता साईडच्या. तर हे लगेच गाणे लागलेले. तर थोडा वेट करू, जायचं लगेच आपल्याला वापस.